Brought to you by Ludo Fantasy. रोल द डाइस, मेक योर मूव और अपनी किस्मत बदलो। डाउनलोड लूडो फॅन्टसी नाउ। निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीवर कब्जा, बोगस मतदार, मतदारसंख्येपेक्षा अधिक मतदान, बोगस मतदान आणि पुराव्यांची लपवाछपी। राहुल गांधींनी उपस्थित केलेले हे 5 मुद्दे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होऊन 6 महिन्यांचा काळ लोटलाय। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा लेखाजोखा हा देखील मांडण्यात आलाय। 3 पक्षाच्या या सरकारने अनेक कामांचा धडाका लावलाय। एक अधिवेशन पार पडलंय, असं असलं तरी विरोधक मात्र गलित गात्र असल्याचं पाहायला मिळतंय। असं सगळं असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींनी आता पुन्हा हे मुद्दे उपस्थित करण्याचं कारण काय, असा साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल। या प्रश्नाचं उत्तर आहे येणाऱ्या बिहारच्या निवडणुकांमध्ये। तर झालं असं की राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांसंदर्भात एक लेख लिहिलाय। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये हा लेख त्यांचा प्रसिद्ध झालाय। महाराष्ट्रातल्या निवडणुकीबद्दलच आजही आक्षेप का, असं या लेखाचं शीर्षक आहे। या लेखामध्ये राहुल गांधी यांनी 5 मुद्दे उपस्थित केलेत। त्यांना ते 5 टप्पे असं म्हणतायत। राज्याच्या निवडणुकीत कशी हेरफेर झाली हे राहुल गांधी यांनी 5 टप्प्यांमध्ये समजावून सांगितलंय। या 5 टप्प्यांमधनं त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर शंका देखील उपस्थित केली आहे। ही शंका उपस्थित करताना त्यांनी त्यांची कारणं देखील या सगळ्या लेखामध्ये समोर आणली आहेत। राहुल गांधी यांनी कुठले टप्पे मांडलेत ते सुरुवातीला समजावून घेऊयात। पहिला टप्पा होता तो निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या निवडीचा। निवडणूक नियुक्ती कायद्यात 2023 हा नव्या कायदा लागू झालेला आहे। या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची निवड ही पंतप्रधान, गृहमंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याच्या मार्फत केली जाते। या नव्या कायद्यानुसार 3ऱ्या सदस्यांचे म्हणजेच विरोधी पक्ष नेत्याचे मत निष्प्रभ ठरवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। या कायद्यातील सुधारणेच्या आधी आयुक्तांची निवड ही पंतप्रधान, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून केली जात होती। आता सरन्यायाधीशांना या समितीतून काढून टाकण्यात आल्याने विरोधी पक्ष नेत्याच्या मताला फारसं महत्त्व राहिलं नाही, असं राहुल गांधी यांनी इथे म्हटलेलं आहे। या लेखातील राहुल गांधींनी सांगितलेला दुसरा टप्पा मतदार यादी संदर्भात आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीत बोगस मतदारांच्या माध्यमातून मतदार यादी फुगवल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। यासाठी राहुल गांधींनी काही आकडेवारी समोर ठेवली आहे। या लेखात म्हटल्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 8,98,00,000 इतकी होती। ही संख्या 2024मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 9,29,00,000 इतकी झाली। त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत 9,70,00,000पर्यंत ही संख्या पोहोचली। याचा अर्थ 5 वर्षात 31,00,000 मतदार वाढले, तर अवघ्या 5 महिन्यामध्ये 41,00,000 नव्या मतदारांची वाढ झाली। ही वाढ अविश्वसनीय आहे, असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। तिसरा टप्पा म्हणजे मतदारसंख्येपेक्षा अधिक झालेलं मतदान। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर मतदानात मोठ्या प्रमाणावर वाढ कशी झाली, असा सवाल अनेक राजकीय पक्षांनी उपस्थित केला। या संदर्भात एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात देखील दाखल झाली असून प्रकाश आंबेडकर हे याचिकाकर्त्यांची बाजू मांडतायत। राहुल गांधी यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलाय। विधानसभा निवडणुकीत 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 इतकी होती। दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली, त्यात 66.5 इतकं मतदान झाल्याचं म्हणण्यात आलं होतं। म्हणजेच एकूण 7.83% वाढ झाली होती। 5 वाजल्यानंतर झालेली 76,00,000 मतदारांची वाढ अभूतपूर्व होती। त्याचबरोबर याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिथल्या आकडेवारीपेक्षा ही फारच मोठी होती, असं देखील राहुल गांधी या लेखामध्ये म्हणतात। राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला चौथा टप्पा हा बोगस मतदानाचा आहे। महाराष्ट्रातील 85 मतदारसंघात जिथे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी निराशाजनक होती, त्या 85 मतदारसंघांमधील 12,000 मतदान केंद्रावरच वाढीव मतदारांची संख्या सर्वाधिक होती। या 85 जागांपैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात पडल्यात। हा मुद्दा स्पष्ट करताना राहुल गांधी यांनी कामठी या मतदारसंघाचं उदाहरण दिलंय। कामठी मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 1,36,000 इतकी मतं मिळाली होती, तर भाजपला 1,19,000 इतकी मतं मिळाली। दुसरीकडे विधानसभेत काँग्रेसला 1,34,000 मतं मिळाली, तर भाजपला 1,75,000 इतकी मतं मिळाली। काँग्रेसला मिळालेली मतं ही मागच्या निवडणुकीच्या कामगिरीच्या आसपास होती, तर भाजपच्या मतांमध्ये 56,000 मतांची वाढ झाली।
दोन्ही निवडणुकींच्या दरम्यान कामठी मतदारसंघामध्ये 35,000 नवीन मतदारांची वाढ झाली, असं राहुल गांधींनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर 5वा आणि शेवटचा टप्पा राहुल गांधी सांगतात तो पुराव्यांचा. राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाने 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या फोटो असलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची जी मागणी करण्यात आली होती ती फेटाळून लावली आहे. दुसरीकडे निवडणुकीनंतर 1 महिना झालेला असताना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्रातील मतदानाची व्हिडिओग्राफी आणि CCTV फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून या रेकॉर्ड उपलब्ध करण्यावर प्रतिबंध करण्यासाठी निवडणूक आचार नियम कलम 93/2/अ यामध्ये सुधारणा केली. ही सुधारणा आणि त्याची वेळ या दोन्ही बाबी पुरेशा बोलक्या असल्याचं मतही गांधींनी या लेखामध्ये व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर बोगस मतदान कार्डाचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. या 5 टप्प्यांना राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग अशी उपमा दिली आहे. मॅच फिक्सिंग करून निवडणुका जिंकता येतील, पण लोकशाहीच्या आणि लोकांच्या अधिकाराचं काय होईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींच्या लेखाचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. ही मॅच फिक्सिंग येणाऱ्या बिहार निवडणुकांमध्ये देखील केली जाईल असं राहुल गांधी यांना वाटतं आहे. आता राहुल गांधी यांच्या या लेखावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. निवडणूक आयोगाने मध्यंतरी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. आता बिहार निवडणुकीच्या आधी आयोग या मुद्द्यांवर लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला राहुल गांधींनी सांगितलेले टप्पे योग्य वाटतात का? त्यांचे मुद्दे योग्य वाटतात का? निवडणूक आयोग निपक्षपणे काम करतं असं तुम्हाला वाटतं का? हे सगळं तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.